बघा, वृत्तचित्ती आकाराच्या धातूच्या ठोकळ्याची त्रिज्या 7 सेंटीमीटर व उंची 10 सेंटीमीटर आहे. हा ठोकळा पूर्ण वितळवून 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या व 0.2 सेंटीमीटर जाडीच्या जास्तीत जास्त किती चकत्या तयार होतील? हा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात लिहून घ्या ही गोष्ट. अजिबात तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज उरणार नाही. हे सगळं कशासाठी? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न वृत्तचित्ती घटकाशी संबंधित. लेकरांनो, वृत्तचित्तीचं घनफळ वृत्तचित्तीचं आणि काय तर घनफळ काढण्यासाठीचं एक सूत्र आहे, पाय आर वर्ग एच. लक्ष द्या. आता एक दोन गोष्टी इथं मागतोय. वृत्तचित्ती आकाराचा एक धातूचा ठोकळा आहे, ज्याची त्रिज्या 7 सेंटीमीटर, उंची 10 सेंटीमीटर प्रश्नामध्ये दर्शवली. या ठोकळ्याला वितळवायचं म्हणजे त्या ठोकळ्यामध्ये किती मलबा सापडतो हे काढण्यासाठी घनफळ काढणं गरजेचं. अर्थात इथं या ठोकळ्याचं घनफळ, या ठोकळ्याचं काय घनफळ काढत असताना सूत्राचा वापर करा, पाय आर वर्ग एच. हे पाय असेच राहू द्या. आर म्हणजे रेडियस, प्रश्नामध्ये दर्शवलेली ठोकळ्याची त्रिज्या म्हणजेच रेडियस. लेकरांना लक्ष द्या. ती त्रिज्या आहे 7, अर्थात 7चा वर्ग, आणि त्या ठोकळ्याची उंची 10 आहे. लेकरांनो, इथं 10. पाय गुणिला 7चा वर्ग 49, परत गुणिला 10. पाय गुणिला हा गुणाकार 490, याला आम्ही 490 पाय असं सुद्धा मांडू शकतो. हे झालं लेकरांनो ठोकळ्याचं घनफळ. पुढे चला. आता या वितळवलेल्या ठोकळ्यांपासून आम्हाला 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या व 0.2 सेंटीमीटर जाडीच्या चकत्या तयार करायच्या. त्या चकत्या किती तयार होतील? पहिली गोष्ट, इथं एका चकतीचं घनफळ पण कशाच्या? एका चकतीचं घनफळ काय? एका चकतीचं घनफळ काय? चकतीचं घनफळ काढण्यासाठी सूत्र हेच, पाय आर वर्ग एच. ही जी चकती बनवायची, ही चकती सुद्धा वृत्तचित्ती आकाराचीच असेल. या चकतीचं घनफळ काढण्यासाठी सुद्धा याच सूत्राचा अवलंब इथं आम्ही केला पाहिजे. पुढे चला. पाय आर वर्ग या चकतीची त्रिज्या किती आहे? तर 3.5 सेंटीमीटर आहे. हिचा वर्ग करायचा. आर म्हणजे रेडियस, अर्थात त्रिज्या, आणि त्या त्रिज्येचा वर्ग सांगितला म्हणून आपण 3.5चा वर्ग केला. या चकतीची जाडी म्हणजेच उंची असते. काही भौमितिक समानार्थी शब्द जसे की जाडी म्हणजेच उंची किंवा रुंदी, लांबी म्हणजेच अंतर, ह्या काही प्राकर्षण, साधर्म्य किंवा एकरूपता साधणाऱ्या गोष्टी, अर्थात भौमितिक समानार्थी शब्द आणि वाक्य लक्षात ठेवले पाहिजे. चकतीची ही उंची आहे लेकरांनो. जाडी म्हणजेच उंची. इथं उंचीच्या ऐवजी जाडी हा शब्द प्रयोग केला. परीक्षार्थ्यांची मन कशी गोंधळतील, त्याला आणीबाणीची परिस्थिती म्हणतात. त्या परिस्थितीत आम्ही काय निर्णय घेतो, ही बौद्धिक क्षमता आमची स्पर्धा परीक्षेला तपासायची असते. लक्ष द्या. आता पाय गुणिला 3.5चा वर्ग म्हणजे काय? तर 12.25 सोबत गुणिला 0.2. आता पाय गुणिला हा सबंध गुणाकार 2.45 एवढा होतोय. कसं केलं एवढ्या लवकर?
दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न, असंख्य लेकरं विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मननचिंतन दिवसभरामध्ये लेकरांना आटपलेलं असते. केल्याकृतीचे ठसे ताजे मेंदूवर असतात, म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन ही वाटल्यास तुम्ही टॅली करू शकता. 2.45 पाय याला सेमी क्यूब म्हणजेच घन सेमी असं आम्ही मांडलं पाहिजे. प्रश्न विचारला की किती चकत्या तयार होतील तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे? करायचं काय आता? 490 पाय सेमी क्यूब भागीला, हे झालं त्या ठोकळ्याचं घनफळ, भागीला एका चकतीचं घनफळ 2.45 पाय. 2.45 पाय सेमी क्यूब. इथं पायला पाय खलास होईल. 490 भागीला इथं 2.45. लेकरांनो, चदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी शून्य घ्या. मात्र किती? तर दशांश चिन्हानंतर 2 घरं म्हणून एकावर 2 शून्य असलेली संख्या अर्थात 100 गुणीला घ्या. चदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवा. आता 5 गुणीला 20 म्हणजे 100. 5 गुणीला 49 म्हणजे 245 आणि 49 गुणीला 10. 49 गुणीला 10 म्हणजे 490. उरलं काय? 10 आणि 20 अर्थात 10 गुणीला 20 गुणाकार करा. 200 चकत्या हे तुमच्या विचारल्या प्रश्नांचं लेकरांचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. गोष्ट तुमच्या हिताची म्हणून सांगतो. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी लक्ष द्या. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके. वृत्तचित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता